नमस्कार, मी राहुल मोटे. तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल फायनान्शियल फंडेमध्ये. आज आपण गेल्या आठवड्यामध्ये सेबीनी जे काही FNO ट्रेडिंगच्या संदर्भात नवीन प्रपोजल्स आणले त्या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला हा कंटेंट यूजफुल वाटला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक बटन दाबा. तर आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करतोय. तुम्ही जर शेअर मार्केटशी रिलेटेड असाल तर तुम्हाला साधारण आतापर्यंत ही न्यूज पोहोचलेली असेल की सेबीने काही प्रपोजल्स ठेवलेले आहेत FNO ट्रेडिंगच्या संदर्भात, फ्युचर अँड ऑप्शनच्या संदर्भात. तर ते काय आहे किंवा इथून पुढे FNO मधलं ट्रेडिंग बंद होणार आहे का, तर त्या संदर्भात खूप सारं कन्फ्युजन आहे. आणि मेन म्हणजे हे डिसिजन योग्य आहे का नाही याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची मतमतांतरे असू शकतात. तर त्या सर्व गोष्टीवर आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं की फ्युचर आणि ऑप्शन्स ट्रेडिंग काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत असाल, सपोज तुम्ही रिलायन्सचा एक शेअर घेऊन ठेवलाय, तर त्याचा तो तुमच्याकडे सपोज आता तो चालू आहे 3,000 रुपयाला, तर तुम्हाला पूर्ण पे करून 3,000 पे करून तो शेअर घेता येतो आणि तुमची इच्छा असेल तेव्हा तो विकता येतो. त्याला म्हणतात इक्विटीमध्ये तो बाय करणं. दुसरी गोष्ट असते फ्युचरमध्ये सपोज तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्याचा एक लॉट साधारण 250 क्वांटिटीचा एक लॉट असतो रिलायन्सच्या ह्याचा शेअरचा, आणि त्याची व्हॅलिडिटी 1 मंथ असते. तर तुम्हाला त्यामध्ये तसं ट्रेडिंग करता येतं. आणि ऑप्शन्स हे जे सेगमेंट आहे ते आपण याच्याकरता वापरतो. सपोज तुम्ही रिलायन्सचा एक फ्युचरचा ट्रेड घेतलेला आहे आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे किंवा रिझल्ट डे आहे किंवा अजून काही तुमचं जे प्रेडिक्शन आहे की रिलायन्स 2 दिवसात किंवा 10 दिवसात किंवा 15 दिवसात वरती जाणार आहे आणि तुम्ही त्याचा फ्युचर बाय केलेला आहे, तर त्याच्यासाठी हेजिंग म्हणून सपोज तुमची शेअर मार्केट इज प्रोबॅबिलिटी गेम. जर सपोज तुमच्या अनुसार तो रिलायन्सचा शेअर वरती गेला नाही, ज्या डायरेक्शनला तुम्ही एक्सपेक्ट करत होता वरच्या, तर सपोज त्या डायरेक्शनला गेला नाही, तर तुमचा मिनिमम लॉस व्हावा म्हणून तुम्ही काय करता, त्याचे काही ऑप्शन्स म्हणजे पुट जे असतात ते तुम्ही बाय करून ठेवता, त्याला हेजिंग म्हणतात. तर हे सगळी माहिती आहे रिलेटेड टू इक्विटी, फ्युचर्स आणि ऑप्शनच्या संदर्भात. तर आता ह्याच्याबद्दल काही रूल्स सेबीने प्रपोज केले, तर ते रूल्स कुठले आहेत हे आपण पाहणार आहोत. आता मार्च 2024 मध्ये एक डेटा आला, त्याच्यामध्ये साधारण सेबीला असं कळालं किंवा आपल्यासमोर तो डेटा आहे आणि आपण त्याचं ॲनालिसिस असं करू शकतो की शेअर मार्केटमध्ये साधारण 37 लाख ॲक्टिव्ह युजर्स आहेत. तर त्यापैकी असे ट्रेडर्स किती आहेत ज्यांचं कॅपिटल बिलो 1 लाख आहे. तर तो जेव्हा क्रायटेरिया पाहण्यात आला तर त्याच्यामध्ये असं आढळलं की साधारण 10,000 रुपयापेक्षा कमी अमाऊंट असणारे जे अकाउंट आहेत ते साधारण 18 ते 20% आहेत, आणि 1 लाखपेक्षा कमी अमाऊंट असणारे जे अकाउंट आहेत तर ते साधारण 24 ते 26% दरम्यान आहेत. तर यांचं जर टोटल आपण कॅल्क्युलेशन्स केले तर असं लक्षात येईल की पूर्ण 37 लाखापैकी साधारण 18 ते 20 लाख लोक असे आहेत ज्यांचं ट्रेडिंग कॅपिटल बिलो 1 लाख आहे. तर मग सेबीला काय कन्सर्न आहे, नेमका कन्सर्न काय आहे, तर सेबीला कन्सर्न हा आहे की जे रिटेल ट्रेडर्स आहेत ज्यांच्या अकाउंटला साधारण ऑन अन ॲव्हरेज 10, 15, 20, 25 हजार जी काय अमाऊंट आहे ही मोस्टली ऑप्शन्स बायर्स आहेत. आणि ऑप्शन बाईंगचा कन्सेप्ट जो शेअर मार्केटशी रिलेटेड आहे त्याला साधारण एक आयडिया असेलच की 90% ऑप्शन बायर्स हा अमाऊंट लूज करतात. ठीक आहे, 99% ऑप्शन रायटर्स पैसे बनवतात आणि 90% प्लस जे ऑप्शन बायर्स आहेत ते अमाऊंट लूज करतात. त्याचं रिझन काय, डिके. ठीक आहे, मेन म्हणजे तो डिके की त्याची व्हॅल्यू तुम्हाला भेटत नाही जेवढी ऑप्शन रायटर्सला भेटते. काही अशा घटना वाढल्यात, आता व्हॉल्यूम्स असे जबरदस्त यायला लागले आहेत. जर तुम्ही अवेअर असाल, फिन निफ्टीची जी विकली एक्सपायरी असते त्याच्यामध्ये वगैरे
आपल्याला हेच दाखवलं जातं की कसा 1 रुपयाचा ऑप्शन 100 रुपये झाला, 10 रुपयाचा ऑप्शन 200 रुपये झाला. ह्याच गोष्टी प्रमोट केल्या जातात, ज्याच्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर इकडे अट्रॅक्ट होतो आणि तो त्याचे बरेचसे लॉस करून घेतो. तर ह्या सर्व गोष्टीवरती उपाय म्हणून सेबीने काही प्रपोजल सांगले. तर आता सगळ्यात पहिला उपाय जो त्यांनी सजेस्ट केला आहे साधारण हा आहे की जे व्हॉल्युम्स आहेत, जे 5 लाख 7 लाख आहेत, ते त्याला आता 20 ते 30 लाखापर्यंत घेऊन जायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे साधारण आता तुम्ही पाहायला गेलं, निफ्टीचा एक लॉट जो फ्युचरचा आहे तो 25चा आहे, क्वांटिटी 25. तर तेवढं घेण्यासाठी साधारण 24,000 ही जर व्हॅल्यू कन्सिडर केली आपण निफ्टीची, तर साधारण तो तुम्हाला 2-2.5-3 लाखापर्यंत ते येऊन जातं. आणि हे जेव्हा तुम्ही झिरोधामध्ये ट्रेड करता ते तर तुम्हाला त्याचं लिव्हरेज भेटतं आणि तो साधारण एक लॉट तुम्हाला 70,000मध्ये येतो. पण आता सपोज सेबी असं प्लॅन करतंय की हा जो 25चा लॉट आहे तोच साधारण 100 किंवा 125चा करायचा, जेणेकरून तुम्ही लिव्हरेजवरती जरी तो घ्यायचा ठरवला झिरोधामध्ये तर साधारण 3 ते 4 लाख रुपयाचं मार्जिन तुम्हाला एक लॉटसाठी लागणार आहे. म्हणजे जो 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 ट्रेड तुम्हाला 60 ते 70 हजारात येत होता तो घेण्यासाठी आता तुम्हाला साधारण 3.5 ते 4 लाख रुपये मोजावे लागणार आहे. याच्यामुळे काय होईल, तर जो 50% ॲक्टिव्ह ट्रेडर्समधला जो ग्रुप होता, ज्यांचं कॅपिटल बिलो 1 लाख होतं, तो आपोआप मार्केटमधून आउट होईल, कारण त्याच्याकडे तेवढं कॅपिटल नाही. मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन काय असणार आहे, तर तो ऑप्शन्स बाय करेल इन्स्टेड ऑफ निफ्टीचे फ्युचर्स. तर मग साधारण अगोदर सपोज निफ्टीचा एखादा कॉल 24,000चा कॉल साधारण 100 रुपयाला चालू आहे आणि तो तुम्ही बाय करायचा म्हटलं आणि 25ची क्वांटिटी निफ्टीची जुन्या लॉटनुसार, तर साधारण तुम्हाला एक 2,500 रुपयामध्ये ते येत होतं. परंतु आता तो लॉट जर सपोज 100चा जरी कन्सिडर केला आपण, 100चा झाला तर साधारण तुम्हाला 10,000 रुपये लागणार आहे. तर अशा प्रकारचे चेंजेस मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहेत इथून पुढे. तर आता हे बरं आहे का वाईट आहे, तर एक मला तरी असं वाटतंय साधारण हा डिसिजन योग्यच आहे. कारण ऑलरेडी मार्केटमध्ये ना काय झालं आहे, डेली एक एक्सपायरी अवेलेबल आहे, निफ्टीची, बँक निफ्टीची, निफ्टी फायनान्सची, सेन्सेक्सची, अशा वीकली एक्सपायरीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत. मग लोक साधारण एक 2,500, 5,000, 10,000 रुपये लावून झिरो काइंड ऑफ ट्रेड करत राहतात. मोस्ट ऑफ द टाइम्स ते झिरोच होतात आणि एखादा ट्रेड फुली त्यांचा सक्सेसफुल होतो आणि ज्यामुळे ते अजून ट्रेड करतच राहतात. पण जर तुम्ही डेटा प्रॉपरली ॲनालिसिस केला तर साधारण ज्या अकाउंटची व्हॅल्यू मोर दॅन 1 लाख आहे आणि ते ऑप्शनमध्ये बाय करतात, सपोज आपण असं जर कन्सिडर केलं की त्यांनी डेली 4, 5, 6 अशा जरी ऑर्डर पंच केल्या, इवन दो त्या ट्रेडरने 30% अमाऊंट जरी जनरेट केली, सपोज 1 लाख रुपीज आहे आणि त्या 1 लाख रुपीजवरती तुम्ही मंथली 30,000 अमाऊंट जनरेट केली, ॲट द एंड ऑफ मंथ जरी तुम्हाला ते ॲक्च्युअल 30,000 प्रॉफिट आहे असं वाटत असेल, तर ते ग्रॉस प्रॉफिट आहे. तुम्ही जर तुमचे STT चार्जेस आणि ब्रोकरेज चार्जेस जर कन्सिडर केले तर साधारण तुम्ही 8 ते 10,000 रुपये बनवलेले असतात. बरं, सपोज हे झालं ज्या मंथमध्ये तुम्ही विनिंग ट्रेडर्स आहात, म्हणजे तुम्ही 30% बनवताय. हीच गोष्ट जर तुम्ही नेक्स्ट मंथला सपोज तुम्ही 20% लूज केली अमाऊंट, तर तुमचे एक्झिस्टिंग 1 लाख मधले 20 प्लस ब्रोकरेज आणि इतर टॅक्सेसची मिळून 20, साधारण तुम्ही 40% अमाऊंट लूज करताय. हा आकडा जसा जसा वाढत जातो, म्हणजे कॅपिटल वाईज म्हणतो मी, जसं तुम्ही मोर दॅन 10 lakhs जाता, मोर दॅन 15 lakhs जाता किंवा 1 CR कडे जाता, त्या केसमध्ये असं आढळलं आहे की ते लोक तेवढं लूज करत नाहीत, कारण एकतर त्यांच्याकडे हेजला अमाऊंट बऱ्यापैकी असते किंवा ती लोक ऑप्शन रायटिंगमध्ये जातात. सांगण्याचा उद्देश असा आहे की 1 लाख बिलो कॅपिटल असणारे ट्रेडर्स इवन दो ते 30% कॅपिटल वरती बनवत जरी असले तरी ॲक्च्युअलमध्ये ते 8 to 10%च बनवत आहेत आणि ज्या मंथमध्ये ते लॉसमध्ये जात आहे तिकडे ते दे आर नॉट ओनली लुझिंग 20%, दे आर लुझिंग मोर दॅन 40%. तर ओव्हरऑल हा कन्सेप्ट आहे. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणून सेबी काहीतरी रूल्स आणते. तर माझ्या माहितीप्रमाणे त्याचं एक बेस्ट सोल्युशन हे असेल की ह्या ज्या डेलीच्या एक्सपायरीवाल्या गोष्टी आणून ठेवल्यात
त्याला कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स बसले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे व्हॉल्यूम्स म्हणतायत ते तर वाढवलेच गेले पाहिजेत. तर गुड ऑर बॅड आता येणारा काळच ठरवेल. अजून काय काय गोष्टी म्हणजे ॲक्च्युअली त्यांनी प्रपोजल केल्यात हे माहिती नाही. कारण अशी पण गोष्ट चालू आहे की F&Oच्या प्रॉफिटवरती 30% टॅक्स लावायचा, ही पण गोष्ट चालू आहे. अजून बरेच काही काही चेंजेस सेबी आणण्याचा प्रयत्न करते. तर लेट्स सी, होप फॉर द बेस्ट की ह्याच्यातून रिटेल ट्रेडर्सला नुकसान होऊ नये म्हणूनच हे सेबी करत असेल. बऱ्याच असं नाही आहे की बाकीच्या कंट्रीमध्ये म्हणजे पर डे एक्सपायरी नसतात, पण तिथे व्हॉल्यूम बेस्ड असतात. ज्या ह्याचं व्हॉल्यूम जास्त आहे ते, सपोज बँक निफ्टीमध्ये जास्त व्हॉल्यूम्स आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून एक गोष्ट घडत आहे. व्हॉल्यूम्स अचानक वाढल्यामुळे स्पाइक्स होत आहेत खूप साऱ्या ऑप्शन्समध्ये. म्हणजे तुम्ही जर सडनली निफ्टी फायनान्स जर ट्रॅक करत असाल तर तुम्हाला एक लक्षात येऊन जाईल की लास्ट 1 or 2 जेव्हापासून ते इंट्रोड्यूस झालेलंच आहे तेव्हापासून म्हणा किंवा रिसेंटली जेव्हा व्हॉल्यूम्स वाढलेले आहेत, 10 रुपयाचा 15 रुपयाचा एखादा पुट किंवा कॉल अचानकपणे तुम्हाला 200, 250, 300ला जायला दिसेल. लास्ट टू लास्ट वीकला एक 17 रुपयाचा पुट तुम्हाला 300 रुपये गेलेला पाहायला भेटला. तर हे अशा पण गोष्टी घडत आहेत ज्याच्यामुळे इव्हन ऑप्शन रायटर्स सुद्धा खूप साऱ्या गोष्टी फेस करत आहेत. सो ह्या गोष्टीपासून रिटेल ट्रेडर्स वाचला जावा म्हणून सेबी काहीतरी रूल्स इम्पोज करते. ह्याच्यातून रिटेल ट्रेडर्सलाच काहीतरी फायदा होईल अशा गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनेच सेबी पावलं उचलत असेल असं आपण मानूया. धन्यवाद. ह्या व्हिडिओमधून साधारण तुम्हाला जी काही F&O ट्रेडिंगबद्दल माहिती भेटली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक बटन करा आणि शेअर करा. धन्यवाद.